नमस्कार, मी अमित वानरे. आपण पाहतात महाराष्ट्र TV 24. देशात एक मोठा विषय सुरू आहे, तो म्हणजे शेतकरी आंदोलनाचा. आणि या आंदोलनाचं सध्या जे काही पडसाद आहे अख्ख्या भारतात उमटत आहे. हा आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? केंद्र सरकार कधी नमती भूमिका घेणार आहे की शेतकरी नमती भूमिका घेणार आहे, हा एक मोठा प्रश्नच आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संयुक्त किसान मोर्चाचे विदर्भ संयोजक श्रीकांत तराड. 20 तारखेला यवतमाळ येथे एक मोठी महापंचायत भरवण्यात येत आहे. त्या संदर्भात आज नागपुरात प्रेस कॉन्फरन्स झाली आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, काय वाटतं, आता जे सरकार आहे ते नमती भूमिका घेताना दिसत नाही आहे. तुम्ही तिन्ही बिल मागे घेण्याची मागणी करता, मात्र सरकार तसं करताना दिसत नाही. नेमकं काय भूमिका शेतकऱ्यांची असणार आहे? नाही, याच्यात पहिल्यांदा देशातल्या शेतकरी आंदोलनामध्ये दिल्लीच्या झालेल्या बॉर्डरवरच्या आंदोलनातून ह्या सातत्याने इतके दिवस 3 महिने चाललेल्या आंदोलनात जे काही डिबेट झालं नॅशनल, जे काय प्रेशर तयार झालं, कालपर्यंत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे पाहायचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्याकडे पाहायचा दृष्टिकोन याच्यातही खूप फरक पडला. मी एक 40 वर्षापासून शेतकरी आंदोलनात असलेला, 1980पासून शरद जोशींना विदर्भात आणून त्यांचे दौरे करून सातत्याने अभ्यास करणाऱ्यांपैकी आहे. काही दिवस मी देशोन्नती अमरावतीचा स्थानिक आवृत्ती संपादकही होतो 10 वर्ष. प्रश्न असा झाला आहे की या डिबेटमध्ये विषय कसा सुरू झाला हा महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आता लोकसभेमध्ये 8 दिवस झाले लोकसभेमध्ये जो विषय सुरू आहे त्या विषयांमध्ये वेगवेगळे राजकीय नेते जे कालपर्यंत शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीनं बोलले नव्हते त्याच्यापेक्षा तीव्रतेनं बोलत आहेत, वेगवेगळ्या अँगलनी बोलत आहेत. पत्रकार रवीश कुमार सारखे त्याचा खूप वेगवेगळ्या अँगलनी रिव्ह्यू घेत आहेत. आणि तुमचं एक मत मला विचारलेला प्रश्न असा आहे की हे आंदोलन चालेल किती दिवस, कोण पुढे पाऊल घेईल, कोण मागे पाऊल घेईल, त्याच्यातून अंत काय होईल. या सर्व आंदोलनामध्ये सरकार उघडी पडलेली आहे, हे एक पहिली गोष्ट. ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी कानून आणले, शेतकरी म्हणतात आम्हाला हमको नाही चाहिए भाई. हा कोणचा आग्रह आहे भाऊ तुमचा? म्हणजे तुम्ही नोटबंदी आणली, ठीक आहे, कशासाठी आणली हे तुम्हाला माहीत, लोकांनी मागितले नाही. 3 तलाकबद्दल मी बाकीच्यांबद्दल आपल्या काश्मीरबद्दल मी बोलणार नाही, पण देशातला काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा शेतकरी, त्याच्या इन्व्हॉल्व झालेले नेते एका सुरात, काही BJP समर्पित शेतकरी संघटना सोडून द्या, पण जीवाभावाने वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शेतकरी संघटना अध्यादेश निघाल्या विरोधाला सुरुवात केली. प्रश्न असा आहे तो की अध्यादेश हा देशावर काही गंभीर समस्या निर्माण झाली तर मग राष्ट्रपती अध्यादेश काढतात, मग त्याचं एक्सप्लेनेशन होतं, त्याचं डिबेट होतं, विरोधी पक्षाला विचारात घेतल्या जाते की अशी अशी परिस्थिती आहे बाबा, आता अध्यादेश नाही. तुम्ही लॉकडाऊनमध्ये कृषीच्या कायद्याचे तुम्हीच सांगितलं, कृषीचे कायदे, मी त्याच्यावर बोलेल 2 मिनिट. त्याच्यावरून तुम्ही अध्यादेश काढले, कानून काढले. उलट परिस्थिती अशी होती, आम्ही सर्व देशांनी सर्व लॉकडाऊनमध्ये लॉक असताना, बंद असताना जर कोणी वाचवलं असेल देशाला तर ते कृषी क्षेत्राने वाचवलं. हे तुम्ही 15 दिवस आधी कौतुक करून राहिले की कृषी क्षेत्रानं कमाल केली बाबा. इतक्या याच्यामध्ये कोविडमध्ये जर कोणी ताठ उभा राहिला असेल देशात, तो पाठीचा कणा असलेला शेतकऱ्यांनी उभा राहिला आणि त्यांनी, मग त्याच्यासाठी कानून कशासाठी बाबा? आणीबाणी तर त्यांनी निर्माण नाही केली, मग आणीबाणी झाली कशी? त्या प्रश्नाचं उत्तर नाही. शेतकऱ्यांनी हा जो कायदा आहे हा मागितला नाही, मग केंद्र सरकार का बरं हा कायदा करत आहे? काय नेमकं कारण असलं पाहिजे त्याच्या मागचं? त्याचं माझं कारण सांगतो. मी जे का अभ्यास केला, मी सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन केलं आहे आणि मी मांडलेले प्रश्न वेगळे आहेत. ते नॅशनल डिबेटमध्ये आहेत का आता? नाहीत.
संसदेमध्ये परवाच्या दिवशी मोदींनी एवढ्या हिमतीने एक प्रश्न म्हटला कि हमारे तोमर साहब ने जो सवाल पैदा किए उसके लिए तो विपक्षपात जवाब नहीं है. मग विपक्ष म्हणते काले कानून का काळे आहेत भाऊ ते सांगत नाही, ताकदीनं बोलत नाही. अशा अवस्थेमध्ये मोदी म्हणतात हे कृषी के कानून आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो 3 कानून, म्हणजे आता तुम्ही शांततेनं बसले, तुम्हाला उद्या समजलं पाहिजे, दोन्ही गोष्टीनं सांगतो मी. 3 कानून कृषीचे कानून नाहीत. एक कानून आहे एसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये अमेंडमेंट, म्हणजे काय, सुधारणा. एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा आवश्यक वस्तू कायदा मराठीत, त्याच्यामध्ये 2000 वस्तू आहेत. त्या 2000 वस्तूंपैकी 7 वस्तू बाजूला काढल्या ज्या शेतकऱ्यांच्याच प्रॉडक्ट आहेत. आलू, प्याज, तिलहन, दलहन, अनाज याला बाजूला करून एसेन्शियल ॲक्टमधून त्यांना थोडं बाजूला केलं. त्याच्यावरचा एसेन्शियल कमोडिटी ॲक्टचा बडगा कमी केला. म्हणजे काय केलं, त्याचं एक्सप्लेनेशन देतं. एसेन्शियल ॲक्ट म्हणतो या 2000 वस्तूंचा व्यापारावर नियंत्रण. मग गोडाऊनमध्ये किती ठेवायचा, वाहतूक कशी करायची, इतर राज्यात कसा विकायचा, इथं विकत कसं घ्यायचं, यांचं जे बंधन होतं व्यापाऱ्यांवर, त्या व्यापाऱ्यांना या 7 वस्तूंच्या बंधनातून मुक्त केलं. शेतकऱ्यांचा काय प्रश्न येतो बाबा, आम्हाला APMCत विकायचं की आम्ही बाहेर विकायचं, यांना मुक्त केलं. त्यांनी कुठेही विकत घ्यावा, कितीही गोडाऊनमध्ये ठेवावा, कोणत्याही राज्यात नेऊन ट्रान्सफर करावा आणि कुठेही जाऊन विकावा. त्यांना मुक्त केलं तुम्ही, शेतकऱ्यांना नाही. नाही तर एक पटवारी जायचा, तहसीलदार तर खूप मोठी गोष्ट हो त्यांच्यासाठी. पटवारी जाऊन दंडा मारायचा आहे, काय है क्या है गोडाऊन में, क्या है कितना है वगैरे. आता मुक्त झाले तुम्ही, आता कलेक्टरही येणार नाही तुमच्या इथे. शेतकऱ्याचा प्रश्न नाही. एसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये सुधारणा झाल्याबरोबर 2 कायदे करता येतात. मग हे 2 कायदे कोणाचे आहेत, सरकारनं जाहीर केलं. तुम्हालाही माहीत आहे, इकडून तिकडून तुम्ही वाचलं की हे ॲटम नंबर 33 कॉन्करंट लिस्टमधल्या ॲटम नंबर 33. कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय असते, एक राज्याची सूची असते. आपल्या राज्याच्या सूचीमध्ये कृषी आहे, आणखी बरेच आहेत. एक केंद्राची सूची असते आणि एक राज्य आणि केंद्र अशी सूची असते, त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. या कॉन्करंट लिस्टमधल्या ॲटम नंबर 33 ट्रेड अँड कॉमर्स आहे, फूड ट्रेड अँड कॉमर्स. आता फूड ट्रेड अँड कॉमर्सच्या कायद्यामध्ये 50 कायदे होऊ शकतात. त्यातले 2 केले तुम्ही. एक 1 नेशन 1 मार्क आहे, एक केलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. दोघांसाठी ते आले कुठून, हे आलं कुठून, एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. त्याची मागची पार्श्वभूमी एका मिनिटात सांगतो. एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा 46 साली इंग्रज सरकारने अन्नधान्याची टंचाई असताना एक ऑर्डिनन्स काढला होता. तो ऑर्डिनन्स आम्ही स्वतंत्र झाल्यावर 53मध्ये तो कायदा झाला, एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. वाढता 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 त्याच्या सूचीमध्ये 2000 वस्तू झाल्या आता कंट्रोलमध्ये, त्याच्यातल्या 7 वस्तू बाहेर केल्या. हा एसेन्शियल कमोडिटी ॲक्टचा कायद्यासहित आणखी खूप कायदे. स्वातंत्र्य मिळालं 26 जानेवारी 26ला आपण संविधान स्वीकारलं. संविधानामध्ये 8 शेड्यूल होते. मग 52ला निवडणूक होणार होत्या. 18 जून 51ला पहिली अमेंडमेंट झाली. कोणी केली ती, काळजीभाऊ सरकारने. त्याला अधिकार नव्हता नेहरूंच्या. त्यांनी पहिली अमेंडमेंट केली. त्या पहिल्या अमेंडमेंटमध्ये 31 होतं एक कलम, त्याचं स्प्लिट केलं 31A 31B. 31B म्हणतो की आता हे शेड्यूल 9 करायचं. 8 शेड्यूल आहेत, याच्यात जी लिस्ट तयार होईल, जे काय कायदे आम्ही टाकू, त्या कायद्यांचा जर हे झाला, सरकारने केलं त्याच्यावर कारवाई, तर या शेड्यूलमध्ये टाकल्यामुळे 9मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला आता कोर्टात सरळ जाता येणार नाही.
31B म्हणतं की याची अंमलबजावणी झाली सरकारकडून या कायद्याची. किती कायदे आहेत? 135 शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. मग झाड 12 फुटाच्या वर झालं कापता येत नाही, या पांधनचा रस्ता असा, धुरा तुमचा असा, त्याचं भांडण, याचं असे करून 135 कायदे. त्या कायद्यांबद्दल मग लँड ॲक्विजिशन, सिलिंग हे शेड्यूल 9मध्ये आहे. ते गेले, त्याची नोटीस काढली की तुम्हाला सरळ कोर्टात जाता येत नाही, मग तहसीलच्या माध्यमातून याच्यातून. मग आता या 2 कायदे यालाही सरळ कोर्टात जाता येत नाही न्याय मागायला तुम्हाला. फ्रेम जी 51 सालची होती त्याच्यातून बाहेर काढलं का आपल्याला? कुठं मुक्त केलं आम्हाला? आम्हाला न्याय मागासाठी आजही कोर्टात जाता येत नाही. या दोन्ही कायद्यात वांदा झाला तर कोर्टात नाही, SDOकडे जा. आता फ्रेम तीच आहे, काय बदल केला? आणखी घट्ट केली तुम्ही. आणखी कोणी ज्याच्या खिशात पॅन कार्ड असेल त्यांनी माल विकत घेतला, निघाला, गायब झाला, काहीच नाही करतायत, कोर्टात नाही जात आहेत. मग कोर्ट कोणचं? माल भोपाळवाल्यांनी घेतला नागपुरात, मग SDO कोणता? नागपूरचा की भोपाळचा? ते एक्सप्लेन नाही त्याच्यात. ह्या जे वांदे आहेत हे खूप. तर चर्चा झाली तर पहिल्या दिवशीपासून चर्चेमध्ये सरकारने म्हटलं या कायद्यावरच बोलू. शेतकरी म्हणजे नाही बाबा आम्हाला कायद्यावर नाही बोलायचं, ते वापस घ्या. तरी बोलले 3ऱ्या मीटिंगमध्ये. आणि 48 चुका निघाल्या, मान्य केल्या. 22 चुका रेक्टिफाय करू आणि 7 चुका तुम्ही म्हणाल तर ताबडतोब करतो. शेवटचा प्रस्ताव आहे 1.5 वर्षासाठी सस्पेंड ठेवतो. अरे हे काय नाटकं सुरू आहे? तुम्हाला माहीत झालं आहे की याच्यात काहीच नाही आहे. तर शेतकऱ्यांनी शेवटचं म्हटलं कि इसको सुधारेंगे, रेक्टिफाइड करेंगे. वो जहर जो हम बोलते जहरीले है उसमें पानी डालेंगे तो जहर में पानी डालने तीव्रता कम हो जाएगी, मरेंगे तो हम ही. उससे क्यों मारते हो पानी डाल के, क्यों नाटक करते हो? म्हणून ते रद्द करा. तुम्ही कबूल केलेलं आहे समोर बैठकीमध्ये 40 लोकांच्या झाला आहे की या इतक्या चुका आहेत, अनरिपेलेबल आहेत. सर, नॅशनल सिनारिओ बघितला तर असं दिसतं की शेतकरी फक्त 2 मुद्द्यांवर विरोध आहे. एक म्हणजे MSP, दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आहे, त्यावर विरोध दाखवते. एकंदरीत मेनस्ट्रीम मीडियाचं आपण बघितलं ह्याच गोष्टी समोर जात आहे. फक्त हेच विरोध आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही? हो, मी म्हणतो तुम्ही कायदे तातडीने का आणले? काय ऑर्डिनन्सची काय गरज आहे? विरोधी पक्ष बोलत नाही, ते बोलत नाही. मी तुम्हाला आता नॅशनल TV आहे का तुमचा? रिजनल आहे. रिजनल लेवलवरही गेला तरी एक गोष्ट सांगतो, तुम्ही गॅटवर का बोलत नाही? मोदीजी 18 तारखेला डिसेंबरला त्यांनी भोपाळला रॅली घेतली आणि सांगितलं 25 साल से जो किसान की डिमांड थी वो हमने पूरी की. स्वामीनाथन के सजेशन से हमने ये किया. आता 1 नेशन 1 मार्केट जी कल्पना मोदीजींची आहे, स्वामीनाथनची कल्पना, माझी बॅग कुठे आहे? स्वामीनाथनची स्वामीनाथनची कल्पना जी आहे, स्वामीनाथनचा 5 रिपोर्टपैकी 3रा रिपोर्ट आहे इंडियन सिंगल मार्केट. हे कशावर आधारित आहे? 300 पानं आहेत, 305 पानं आहेत 3ऱ्या रिपोर्टचे. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की हा जो रिपोर्ट आहे तो इंडियन सिंगल मार्केटचा, त्याच्यामध्ये त्यांनी 10 कायदे रद्द करायला सांगितले. का? एसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट, APMC ॲक्ट, असं करता 10 कायदे. मी तुम्हाला 3रा रिपोर्ट दाखवतो आता, वाटल्यास तर फोटो काढून घ्या. आणि एक मोठी अमेंडमेंट सांगितली स्वामीनाथननी की हा जो राज्याचा विषय कृषी तो कॉन्करंट लिस्टमध्ये घ्या. त्याच्याशिवाय इंडियन सिंगल मार्केटवर राज्याचा विषय कृषी तो सामायिकमध्ये घ्या, कॉन्करंट लिस्टमध्ये घ्या. ॲग्रिकल्चर शूड इन्सर्ट इन द कॉन्करंट लिस्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही मोठी अमेंडमेंट घ्यायची आहे तुम्हाला. मग 11 गोष्टी झाल्या, त्या रद्द झाल्या, ही ॲड झाली.
की मग युरोपियन सिंगल मार्केटच्या धर्तीवर तुम्हाला इंडियन सिंगल मार्केट करतायत. युरोपियन सिंगल मार्केटमध्ये कल्पना काय आहे की ते स्वतंत्र देश आहेत. स्वतंत्र देश, झेंडा स्वतंत्र आहे युरोपमध्ये, इंग्लंडचा, याचा, जर्मनीचा, सर्वांचा. कॉन्स्टिट्यूशन वेगळी आहे. मग आता पॅरिस ते लंडन तुम्हाला व्हिसा पासपोर्ट नाही, 1 युरो झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी युरोपियन सिंगल मार्केट केलं. त्याच्यावर कुठलंही बंधन ठेवलं नाही, सर्वांना मिळून. मग भारताचा आणि युरोपचा काय संबंध आहे, कसा आहे पॅरलल, सारखेपणा? स्वामीनाथन म्हणते सारखेपणा असा आहे की ते युनियन ऑफ कंट्रीज आहे, आपण युनियन ऑफ स्टेट आहोत. मग स्टेटमध्ये इथून मी एम-पीत जातो तर एम-पीच्या तिथं एक दंडा घेऊन उभा आहे पोलीसवाला, नाही वो एम-पी में नहीं चलेगा, वो महाराष्ट्र में तुम्हारा अलग है, हमारा अलग है. मग तिथून UP-मध्ये वेगळा पुन्हा दंडा. हे दंडे काढून टाका ना. ॲग्रिकल्चर शूड इन्सर्ट इन द कॉन्क्रीट लिस्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संपला विषय. आता तुम्ही कृषीचे कायदे म्हणता, खोटं बोलता बाबा. कृषीचा कायदा बनवायचा अधिकार राज्यांचा आहे, तुमचा नाही. तुम्ही बनवले ट्रेड अँड कॉमर्सचे, तुम्ही सांगितले चर्चा करताना 33 नंबरच्या आयटमनी बनवले. मग कृषी के कायदे खोटं का? ऑर्डिनन्स खोटा का? या सर्व गोष्टी खोट्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की हे आम्ही व्यापाऱ्यांसाठी केलं. मग मी त्या पॉईंटवर येतो की तुम्ही म्हणता की कोणी का बोलत नाही. अडचणीचं आहे किंवा अभ्यास नाही आहे. 2 गोष्टी आहे, राजकारणाची अडचण आणि शेती प्रश्नाचा अभ्यास. या दोघांमध्ये तुम्हालाही माहीत नाही. पत्रकार प्रश्न विचारतील, माहीत असतील ते विचारतील, हो, साधी गोष्ट आहे. मग गॅटनी काय म्हटलं की येणाऱ्या 10 वर्षामध्ये शेतकरी विरोधी कायदे जे आहेत ते हळूहळू रद्द झाले पाहिजे. तुम्ही कोणचे केले? 10 वर्ष होत नाही तर मनमोहन सिंग, जागतिक पातळीवर काम करणारे मनमोहन सिंग हे समजदार, अभ्यासू असल्यामुळे आणि ते जागतिक लाज असल्यामुळे थोडी त्यांनी स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. स्वामीनाथन आयोगाने 10 कायदे रद्द करायला सांगितले. त्याचं नाव घ्यावंच लागेल, कारण की गॅट का आपला आहे का? आपण ज्या दिवशी सही केली 93ला त्या दिवशी 108 होतो. आज जगातले 165 देश गॅटचे स्वाक्षरी केलेले आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे. वी आर अंडर द अम्ब्रेला ऑफ गॅट. सर्व जग आहे, तुम्हीच कुठे आहे वेगळे. मग गॅटप्रमाणे काय केलं तर काही नाही केलं. तुम्ही आत्ता कशासाठी करताय? तुम्ही अन्न सुरक्षा कायद्यामुळे डम्पिंग झालं का? कोणी बोलत नाही. मी सांगतो डम्पिंग झालं. अन्न सुरक्षा कायदा 13ला काँग्रेसच्या राज्यातला सगळ्यात चुकीचा झालेला कायदा. गरिबांना अन्न वाटायचं आहे म्हणून. ठीक आहे, आम्ही जापानमध्ये वाटतात, पण जापानमध्ये बाजारात जर 190 रुपये भाव असेल, 100 रुपये भाव असेल, शेतकऱ्याला 190 देतात, बाजारात 100 रुपयानं विकतात. 90 रुपयाला सबसिडी म्हणतात. आमची तर मायनस सबसिडी आहे. गरिबांना वाटायचं आहे म्हणून शेतकऱ्यांजवळून फुकटमध्ये घ्या. हे कोणी सांगितलं रे बाबा? त्याच्यात चेंज करा. मग अमेरिकेनं इतकं मागच्या वर्षी होती त्याच्याहीपेक्षा 5 पट सबसिडी वाढवली ग्रीन बॉक्समध्ये. मग तुम्ही अंबर बॉक्समध्ये आहे की ग्रीन बॉक्समध्ये आहे याची चर्चा होत नाही संसदेत. 3 बॉक्स आहेत गॅटनी ठरवलेले सबसिडी देण्याच्या संबंधीचं. इंडिया कोणत्या बॉक्समध्ये आहे? कोणची सबसिडी कशी देणार आहे? मग सबसिडी देत नाही तर त्याचे भाव MSP, बरं MSP पे बात करो. तुम्हाला आता शेवटचं सांगतो. MSP 8 जानेवारी 1965 साली ॲग्रिकल्चर प्राईस कमिटीची स्थापना झाली आणि त्या प्राईस कमिशननी APC म्हणतात त्याला, APCने MSP ठरवला. वादविवाद झाला. तो काढतात कसा, त्याचे गणितं चुकीचे आहेत, आंदोलनं झाले, असे झाले. मग 20 वर्षांनी 85मध्ये CACP झाला, कॉस्ट अँड प्राईस. पहिले ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनच होतं, कॉस्ट अँड प्राईस कमिशन झालं CACP.
CFCPमध्ये काय काय धरलं पाहिजे, FL2 नाही चालत, मग त्या मजुरांची मजुरी का धरतं बा त्याच्यात होतं APCमध्ये. मग CACPमध्ये घरच्या मजुरांची मजुरी धरल्या गेली कागदावरच. मग बरोबर 20 वर्षानंतर 2004 साली झालं स्वामीनाथन कमिशन. स्वामीनाथन कमिशननी म्हटलं C2+50. मग 40 वर्षाच्या ह्याच्यानंतर MSP कसा असला पाहिजे याच्याबद्दल असलेल्या सर्व 3 आयोगांनी APC, CACP आणि स्वामीनाथन कमिशन या तिघांनी अहवाल दिलेले आहेत ॲडिशनमध्ये. तुम्ही म्हणता आम्ही मान्य करून, प्रत्यक्षात नाही आहे. शेतकरी आंदोलन करून राहिला देशभरातला, किंवा त्याचा कानून तर बनव. मग या मॅन्डेटरी काय की MSP जो काय निघतो तो सरकार पत्रकारांनी विचारायला पाहिजे हा प्रश्न की दरवर्षी जून महिन्यामध्ये 22 कमोडिटींचे MSP का जाहीर करता. मग जर ते कायदेशीर नाही आहेत तर कशासाठी नाटक करता. जाहीर करताना भाव तुम्ही बाजारात दिसत नाही ते भाव, मग ते खरेदी ते पैसे कोणी द्यायचे याची व्यवस्था सरकारची नाही आहे का, त्याच्यावर कोणी बोलत नाही. मग मॅन्डेटरी आहे जून महिन्यामध्ये पेरणीच्या आधी 22 कमोडिटींचे भाव जाहीर झाले पाहिजे. MSP तुम्ही जाहीर करता, पत्रकार परिषद घेता, टाळ्या वाजवता की आम्ही 5 रुपये 50 पैसे वाढवले बाबा यंदा गव्हावर. भेटतात काय माहीत नाही. हा सर्व लपंडाव जो आहे तो आता उघड झाला आहे. आता अन्न सुरक्षा बिलानं काय झालं ते सांगतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण विषय लक्षात येईल. लोकांच्या लक्षात येईल की नाही माहीत नाही, तुमच्या लक्षात येईल एवढं नक्की सांगतो. 13ला अन्न सुरक्षा बिल झाल्याबरोबर काय झालं की गॅटनी म्हटलं WTO झालं, गॅटचं WTO झालं 94ला, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने म्हटलं की भारताने जागतिक अन्न सुरक्षासाठी ॲग्रीमेंट केलं आणि स्वतः भारतासाठी कशाला ॲग्रीमेंट आपलं अन्न सुरक्षा केली. कायदा तुम्ही करारभंग केला, कॉन्ट्रॅक्ट तोडला तुम्ही, म्हणून शिक्षा दिली आपल्याला. ती जाहीर करत नाही मागचंही सरकार हेही सरकार. मी तुम्हाला तो कागद देऊन देतो. निर्मला सीतारामन कशी रडली जेव्हा तो शिक्षा दिली. त्या शिक्षेमध्ये गॅटनी म्हटलं, WTOनी म्हटलं की येणाऱ्या डिसेंबर 17पर्यंत तुमचा जो गॅटच्या कराराप्रमाणे 3.3% जो निर्यात आहे अन्नधान्याचा तो बंद केला. परिणाम सांगतो, तुम्ही डोळ्यानं पाहता पण त्याचा अर्थ लागत नाही. 3.3ची निर्यात बंद झाली, तर 3.3ची तर निर्यात त्यांची नाही बंद झाली, आपल्या इथं येणारी आयात, आपली निर्यात बंद झाली. येणारी आयात, आपली निर्यात बंद, उत्पादन FCI हळूहळू डच्च फुगलं. आणि आपण सांगतो की 5 वर्ष पुरेल इतकं धान्य 80 कोटीला वाटलं तरी पुरणार आहे 5 वर्ष. मग सुतळी नाही, दामन नाही, बारदाना नाही, खरेदीची व्यवस्था नाही, पैसे नाही, अनास्था झाली तयार तुमची. तर FCIचं जे का आत्ता हे झालं आहे ओव्हरलोड, तर याच्यासाठी शांताकुमार कमिटी 15ला जी जाहीर झाली त्या कमिटीने जे सजेशन दिले त्या सजेशनवर हे 2 कायदे आहेत. कोणीच बोलत नाही. तुम्ही गुगलमध्ये जा आणि शांताकुमार कमिटी टाका आणि भरभर वाचा. पहिले तो गॅटच समजावतो तुम्हाला अर्धा तास, 25 पानं तो गॅटचेच सांगतो की ते कसं झालं, हे कसं झालं. ना आता हे PDS किती, PDS म्हणजे हे पब्लिक वाटप किती चुकीचं आहे याच्या संबंधी फक्तच गुगलवर जायचं, शांताकुमार कमिटी टाकायचं. हे 3 कायदे त्याचे पिल्लं आहेत, 2 कायदे. आता अशा सर्व खोट्या बाजारामध्ये आम्ही इतके डिस्टर्ब झालेलो आहोत की आम्हाला ते राजकीय पक्षाचं तोंड पाहायचं नाही याच्यासाठी की सर्वच खोटे बोलतात. संसदेत मारे डिबेट सुरू आहे हो. मग मोदी म्हणतात त्याच्यावर तर कोणी बोलतच नाही आणि विरोधी पक्ष त्याच्यावर बोलतच नाही. जे मी आत्ता बोललो हे शब्द जे अस्तित्वात आहे
आयोग आहेत स्वामीनाथनपासून तर शांताकुमार कमिटी आहे बरं, आयोग नाही, याच्यापर्यंत हे सर्व ह्या गोष्टी असताना हे प्रश्न तयार झाले. डिबेट शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा ओपन झाला. हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश मी मानतो की आता गोष्टी लपून राहणार नाहीत. धन्यवाद.